तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, खूप दिवसातनं म्हणजे एक साधारण एक वर्षभराच्या नंतर आज आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आली खूप दिवसांनी. आणि ही व्हिडिओ एक छोटीशीच व्हिडिओ असणार आहे, जास्त मोठी व्हिडिओ असणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी काही असे देणार आहे की ऑगस्टमधले जे दिनविशेष असतात जे तुम्हाला भेटत नाही. काही काहींचे मला कमेंट आलं आहे की दादा की त्याच्यावरती पण व्हिडिओ बनवा की दिनविशेष असं ते आम्हाला भेटत नाही किंवा कुठनं घ्यायचे, काय घ्यायचे. आणि ह्याच्यावरती पण मी पहिली एक व्हिडिओ बनवली होती, त्याची पण लिंक देतो तुम्हाला की कसे शोधायचे. पण काय काय भेटलं नाही, त्यामुळं मी स्वतः ते तयार केलेलं आहेत या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा, कारण की इथून पुढं रेग्युलर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येणार आहेत इथनं पुढं. आणि नवीन नवीन विषयांवरती व्हिडिओ येणार आहेत की फोटोशॉप असतील, कोरल ड्रॉ असेल, इलस्ट्रेटर असेल आणि डिझाईनवरती येणार आहे खास करून. की जेणेकरून आता आपण पहिलं कसं करायचो की एक म्हणजे कुठले असेल, समजा दहीहंडी असेल किंवा गणपती असेल, त्याच्यावरती आपण एक डिझाईन बनवायचो की फॉन्ट होता, बॅकग्राऊंड होती. तर नवीन कन्सेप्टनी कसे डिझाईन तयार करता येईल आपल्याला, ते तुम्हाला यावेळेस इथून पुढं मी सांगणार आहे ह्या व्हिडिओमध्ये. अशा पद्धतीने की कशा पद्धतीने बनवू शकतो आपण की की टेक्स्ट प्रॉपर, बॅकग्राऊंड आणि कॉन्टेंट कसा तयार करून एक छान डिझाईन बनवू शकतो आपण. आणि त्याचा मेसेज लगेच लोकांपर्यंत पोचू शकेल डिझाईनचा. ती कशी बनवायची, काय बनवायची, इथून पुढं तुम्हाला सांगेलच मी येत्या व्हिडिओमध्ये. आता रेग्युलर व्हिडिओ येतील आपल्या चॅनलवरती. तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांनी व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत. तर मित्रांनो, व्हिडिओला करू सुरुवात. तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता आता. तर मित्रांनो, ऑगस्ट महिन्याचे जे दिनविशेष होते ते मी तुमच्यासाठी खास आणलेले आहेत. मी डिझाईन एक अशा पद्धतीने तयार केलेली. तुम्हाला ह्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल. PDF आहे टोटल. तुम्ही त्या PDF मध्ये बघून त्या तारखेच्या नुसार तुम्ही डिझाईन आधीच तयार करू शकता. आधीच तुम्हाला कळलं की ह्या तारखेला हे आहे दिनविशेष, म्हणजे कुणाची जयंती असेल, पुण्यतिथी असेल किंवा दहीहंडी. आता समजा पुढच्या महिन्यात दहीहंडी आलेली, तर दहीहंडी, गोपाळ घालाय. तर हे काही गोष्टी आहेत ते तुम्ही आधीच डिझाईन तयार करू शकता आणि कन्सेप्टने डिझाईन तयार करू शकता. आणि नंतर तुम्ही तुमच्या सोशल मीडियावर किंवा तुमच्या क्लायंटला तुम्ही फॉरवर्ड वगैरे करू शकता. तर टोटल लिस्ट आहे, अशा पद्धतीची लिस्ट आहे, ते मी बनवलेली आहे. तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती. अशा पद्धतीची लिस्ट आहे. ते तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये PDF आहे, त्याच्यामध्ये भेटेल. तुम्ही डायरेक्ट PDF डाउनलोड करा आणि त्यानुसार तुम्ही डिझाईन तयार करू शकता. आणि ह्या व्हिडिओमध्ये मला असं सांगत होतं की इथनं पुढं तुम्ही डिझाईन कशी तयार करू शकता किंवा कोणत्या कन्सेप्टने डिझाईन तयार करू शकता. येत्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणारच आहे इथून पुढं कशा पद्धतीने डिझाईन करू शकता किंवा काही. म्हणजे समजा आषाढीची आता आषाढी झालेलीच, पण कशा पद्धतीने तुम्ही तुमच्या क्लायंटला कशा पद्धतीने तुम्ही डिझाईन तयार करू शकता हे तुम्हाला इथनं पुढं व्हिडिओमध्ये सांगू शकतो. आणि तुम्हाला कशा पद्धतीच्या व्हिडिओ पाहिजेत की फोटोशॉप रिलेटेड पण व्हिडिओ येणारच आहे की फोटोशॉपमध्ये कसं आपण टूल वगैरे यूज करू शकतो डिझाईनसाठी. आणि तुमच्यासाठी एक बोनस आहे ते मी तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो, आपण फोटोशॉपवरती आलेलो आहे. तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता फोटोशॉपमध्ये. आता एक मी नॉर्मली गणपतीचं एक स्केच आहे ते घेतलेलं आहे आणि तुम्ही ते बघू शकता. ओके, आता तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता हे कसं डिजिटली मी पेंट केलेलं आहे ते स्केचला. तुम्ही डिटेल पण बघू शकता, शेडिंग वगैरे. तर अशा पद्धतीचे व्हिडिओ पण आपल्या चॅनलवरती पण येणार आहे. तुम्हाला जर अशा पद्धतीचे व्हिडिओ पाहिजे असतील तर खाली नक्कीच कमेंट करा, डिजिटल पेंटिंग. तर तुम्हाला मी नक्कीच सांगेल कसं आपल्याला हे स्केच घेऊन तुम्ही जरी नॉर्मली स्केच पेपरवरती ड्रॉ केलं तुम्ही स्वतः आणि नंतर ते फोटोशॉपमध्ये घेऊन असं तुम्ही अशा पद्धतीचं डिजिटल आर्ट एक तयार करू शकता फोटोशॉपमध्ये. आणि त्या पद्धतीचे काही ब्रशेस माझ्याकडे आहेत, ते पण तुम्हाला मी त्या व्हिडिओमध्ये जेव्हा ती व्हिडिओ येईल डिजिटल पेंटिंगची जेव्हा व्हिडिओ येईल त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच मी ते ब्रश त्याची लिंक ते तुम्हाला देईल. तुम्ही सिम्पली ते डाउनलोड करू शकता आणि तुम्ही स्टेप बाय स्टेप मी जसं तुम्हाला आणि हे सगळे व्हिडिओ तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप सांगणार आहे प्रॉपरली की कसं तुम्ही पेंट करू शकता, कोणतं टूल वापरलं पाहिजे आणि कशा पद्धतीने शेडिंग दिली पाहिजे, काय कलर पॅलेट वापरला पाहिजे, काही वापरलं पाहिजे, सगळं तुम्हाला मी त्या व्हिडिओमध्ये सांगेल. स्टेप बाय स्टेप व्हिडिओ येईल आणि आपण ही टोटली एक अशी पेंटिंग स्केच घेऊन ते पूर्ण व्हिडिओ असे पार्टमध्ये घेऊ की जेणेकरून तुम्हाला ते स्टेप बाय स्टेप कळेल की कसं पेंट करता येईल किंवा कशी शेड करता येईल,
कसं स्केच ड्रॉ करता येईल आपल्याला ते तुम्हाला मी येत्या व्हिडिओमध्ये सांगालच. तर मित्रांनो, ही आजची व्हिडिओ होती. नॉर्मली तुम्हाला फक्त एक इंट्रोडक्शन दिलं. इथनं पुढं आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येणार आहेत, तर त्याच्या पद्धतीने तुम्हाला नोटिफिकेशन तुम्हाला भेटतीलच. इंस्टाग्रामला फॉलो नसेल केलं तर इंस्टाग्रामला फॉलो करा, तिथं तुम्हाला नोटिफिकेशन भेटतीलच की आपल्या चॅनलवरती कोणती व्हिडिओ येणार आहे, काय आहे कॉन्टेंट, कसं काय. तर नक्कीच खाली लिंक दिलेली इंस्टाग्रामची, पण तिथं जाऊन फॉलो करू शकता सिम्पली. आणि तुम्हाला यूट्यूबला पण नोटिफिकेशन भेटले की कोणती पहिली आता व्हिडिओ येणार आहे. तर नक्कीच फॉलो करा, सबस्क्राईब पण करा आणि इंस्टाग्रामला फॉलो करा. तर मित्रांनो, व्हिडिओ कसे वाटले नक्कीच सांगा कमेंट बॉक्समध्ये. आणि मित्रांनो, चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि येत्या काही दिवसात व्हिडिओ नक्कीच येईल. धन्यवाद.